विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूर शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. मित्र हो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय MA अर्थशास्त्र भाग 2 या भाग 2 साठी हा विषय अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि या MA भाग 2 मधील विषयाचं नाव आहे सांख्यिकीय आर्थिक विश्लेषण. हा पेपर सत्र 3 साठी अभ्यासक्रमासाठी आहे विद्यार्थी मित्र हो, आणि अतिशय महत्त्वाचा पेपर हा स्टॅटचा मानला जातो. या पेपरमध्ये पहिल्या युनिट मधली जी पहिली संकल्पना आहे ही आपण त्या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. मित्र हो, ही पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे केंद्रीय प्रवृत्ती. याला आपण सेंट्रल टेंडन्सी असं म्हणतो. या सेंट्रल टेंडन्सीचा अभ्यास आज आपण करणार आहोत. मित्र हो, ही सेंट्रल टेंडन्सीचा म्हणजे काय, सेंट्रल टेंडन्सी याचा अर्थ काय आणि संकल्पना काय, त्याची व्याख्या काय आहेत आणि याची उद्दिष्ट काय आहेत याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, सेंट्रल टेंडन्सीचा अभ्यास करत असताना आपल्याला स्टॅटचा थोडाफार बेस माहिती असणं आवश्यक आहे. मित्र हो, ही केंद्रीय आपण जी संकल्पना आज अभ्यास करणार आहोत या संकल्पनेचं नाव आहे केंद्रीय प्रवृत्ती. याला आपण इंग्रजीमध्ये सेंट्रल टेंडन्सी असं म्हणतो. मित्र हो, या संकल्पनेचा अर्थ समजून घेत असताना केंद्रीय प्रवृत्ती आणि परिणामे या दोन शब्दाचा संयोग आहे. मित्र हो, मोठ्या प्रमाणावर आकडेवारीवर एक मूल्य किंवा संख्या जी संपूर्ण आकडेवारीचं प्रतिनिधित्व करते किंवा प्रतिनिधित्व करू शकते असे मूल्य म्हणजे किंवा संख्या म्हणजे केंद्रीय प्रवृत्ती होय. याला आपण सरासरी असं सुद्धा म्हणू शकतो. मित्र हो, केंद्रीय प्रवृत्तीच्या मदतीने विविध कारणामुळे आकडेवारीतील जे बदल होत आहेत या बदलांच्या कारणांचा शोध घेता येतो आणि या विविध मूल्यांची तुलना करणंही शक्य होतं. मित्र हो, सरासरी किंवा केंद्रीय प्रवृत्तीच्या साहाय्याने आकडेवारीची गुंतागुंत कमी करणे अगदी सोपे जाते आणि याची तुलना करणेही सोपे जाते. केंद्रीय प्रवृत्ती किंवा सरासरीची व्याख्या आपण पाहणार आहोत. या व्याख्या पुढील प्रमाणे पाहूयात. मित्र हो, डॉक्टर घोष आणि चौधरी यांनी व्याख्या जी केली आहे तर यांच्या मते सरासरी ही एक अशी साधी अभिव्यक्ती आहे की ज्यामध्ये एका गुंतागुंतीचा गट किंवा समूह किंवा मोठ्या संख्येचे वास्तविक परिणाम केंद्रित केलेले असतात. मित्र हो, दुसरी जी व्याख्या आहे क्रोक्स्टन आणि क्राउड यांच्या शब्दात जी व्याख्या केली आहे ती व्याख्या आपण पाहणार आहोत. मित्र हो, संपूर्ण वर्गाचे किंवा समूहाचे प्रतिनिधित्व करणारी आणि केंद्रीय मूल्य व्यक्त करणारी ही जी सरासरीची संख्या असते याला संपूर्ण श्रेणीमध्ये ती कुठेतरी असते. यालाच आपण या संख्येला आपण मध्यवर्ती किंवा केंद्रीय मूल्याचे मापक असं म्हटलेलं आहे. मित्र हो, संपूर्ण वर्गाचे किंवा समूहाचे प्रतिनिधित्व करणारी आणि केंद्रीय मूल्य व्यक्त करणारी सरासरी एक संख्या असते. ती संख्या त्या श्रेणीमध्ये कुठेतरी नक्कीच असते आणि या संख्येला मध्यवर्ती किंवा केंद्रीय मूल्याचे मापक असंही म्हटलेलं आहे. मित्रांनो, थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की एखादी मध्यवर्ती संख्येच्या आजूबाजूला इतर घटकांचा गोळा होण्याची जी प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीला आपण केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणतो. मित्र हो, या केंद्रीय प्रवृत्तीची काय उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, केंद्रीय प्रवृत्तीचं पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे समूहाचं प्रतिनिधित्व करणे. मित्र हो, सरासरी समूहातील सर्व विशिष्टांचे प्रतिनिधित्व करत असते. म्हणजे जर आपण एखाद्या समूहापासून काही निष्पत्ती काढायची म्हटलं तर ती सरासरीपासून आपल्याला काढता येते. हे पहिलं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, दुसरं उद्दिष्ट आहे माहितीचे संक्षिप्तीकरण करणे. सरासरीच्या साहाय्याने आपणास संपूर्ण माहितीचे मुख्य वैशिष्ट्यांचे साध्या आणि संक्षिप्त स्वरूपात विवरण प्राप्त करता येते. मित्र हो, तिसरं उद्दिष्ट आहे ती तुलना करणे किंवा मदत करणे. तुलना करण्यास मदत करणे. सरासरीच्या साहाय्याने आकडेवारीची एक मूल्य किंवा एका संख्येपर्यंत कमी करता येते. याचा उपयोग तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी होतो. उदाहरणार्थ, दोन देशाच्या
प्रति व्यक्ती उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्नाची तुलना करून आपण कोणता देश अधिक श्रीमंत हा निष्कर्ष काढू शकतो. चौथं उद्दिष्ट आहे धोरण निर्मिती करण्यासाठी मदत करणे. सरासरीच्या साहाय्याने मित्र हो पेढीला व्यवसाय विकसित करण्यासाठी मदत होते किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेला विकसित करण्यासाठी मदत होते. यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उद्दिष्ट आहे ते म्हणजे इतर सांख्यिकीय विश्लेषणाला आधार तयार करणे. मित्र हो मध्य विचलन प्रचरण गुणक सहसंबंध गुणक कमालकांक विश्लेषण निर्देशांक यासारखी इतर सांख्यिकीय साधने ही प्रमुख सरासरीवर अवलंबून असतात. मित्र हो ही जी सर्व साधनं आहेत ही साधनं सरासरीवर अवलंबून असतात. मित्र हो ही जी सरासरी आहे म्हणजे जी चांगल्या स्वरूपाची जी सरासरी आहे तिची आवश्यकता का भासते हे आपण आता अभ्यास करणार आहोत. या प्रमुख 5 उद्दिष्टानंतर चांगल्या सरासरीची जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो आदर्श किंवा चांगल्या प्रवृत्तीच्या परिणामात पुढील गुणधर्म आढळत असतात. त्या गुणधर्माची चर्चा आज आपण करणार आहोत. मित्र हो चांगल्या सरासरीची जी प्रवृत्ती असते केंद्रीय प्रवृत्ती असते त्यामध्ये चांगले गुण असतात ती म्हणजे सुलभता. सरासरीचे मूलभूत वैशिष्ट्य हे आहे की सरासरी ही मापनास सोपी आणि अनुकरण करण्यास अतिशय सोपी मानली जाते. मित्र हो दुसरं जे आवश्यकता आहे ती म्हणजे प्रतिनिधित्व. सरासरी ही संपूर्ण माहितीचे प्रतिनिधित्व करणारी संख्या मानली जाते. मित्र हो तिसरी जी आहे ती म्हणजे कठोर परिभाषा. सरासरी ही कठोरपणे परिभाषित असली पाहिजे. असे असल्यास त्याचा मूल्यात अस्थिर नसेल आणि नेहमीच एका संख्येचे हे मूल्य असेल. अशी ही कठोर परिभाषा ही सरासरीची आवश्यकता आहे. मित्र हो चौथी जी आवश्यकता आहे ती म्हणजे बीजगणितीय प्रक्रिया. मित्र हो सरासरी या प्रक्रियेवर बीजगणितीय प्रक्रिया करण्यासाठी सक्षम असली किंवा सक्षम असणे अत्यंत गरजेचं आहे. मित्र हो 5वी महत्वाची आवश्यकता आहे स्पष्ट आणि स्थिर व्याख्या किंवा परिभाषा. चांगल्या सरासरीची व्याख्या ही स्पष्ट आणि स्थिर असली पाहिजे. 6वी जी आवश्यकता आहे ती म्हणजे परिपूर्ण संख्या. मित्र हो चांगली सरासरी एक परिपूर्ण संख्या असावी असं म्हटलं जातं. 7वी आवश्यकता आहे ती म्हणजे नमुन्यातील चढ उतारांचे परिणाम. मित्र हो नमुन्यातील चढ उतारांचे सरासरी प्रभावित होऊन उदाहरणार्थ जर भात उत्पादनाचे विविध नमुने घेतल्यास त्यामध्ये मध्य किंवा सरासरी समान असावी लागते. 8वी जी आवश्यकता आहे ती म्हणजे असमिती प्रभावित न होणे. 9वी आहे ती म्हणजे चलाच्या सर्व मूल्यावर आधारित. 10वी जी आहे ती म्हणजे टोकाच्या मूल्यांचा कमी अभाव. 11वी आहे ती म्हणजे आलेखीय पद्धतीने मूल्य शोधता येते. 12वी जी आहे ती म्हणजे खुल्या टोकाच्या वर्गासाठी सरासरी आवश्यकता काढणे. मित्र हो अशा पद्धतीनं आज आपण या लेक्चरमध्ये केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे सेंट्रल टेंडन्सी याचा अर्थ संकल्पना आणि याची उद्दिष्ट आणि या चांगल्या सरासरीची आवश्यकता का भासते या संबंधी सर्वत्र अभ्यास सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. मित्र हो या अभ्यास करत असताना अतिशय सोप्या पद्धतीनं याची मांडणी आपण केलेली आहे. आणि मित्र हो ही मांडणी करता असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयं अध्ययन साहित्य तयार केलं जातं या स्वयं अध्ययन साहित्याचा आधार घेतलेला आहे. मित्र हो या सविस्तर चर्चेनंतर आपल्याला केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे सेंट्रल टेंडन्सीचा अर्थ त्याच्या व्याख्या त्याचबरोबर त्याचे उद्दिष्ट आणि चांगल्या सरासरीची आवश्यकता आहे या मुद्द्यांची सविस्तर चर्चा आज आपण या लेक्चरला केलेली आहे. तर मित्र हो या चर्चेअंती आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. मित्र हो या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता.
आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल आय डी आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिकही संपर्क साधू शकता. माझा ईमेल आय डी आहे pgbeco@gmail.com. या ईमेल आय डीद्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र हो, धन्यवाद.